आता हे तर समजलं की पहिल्या 4 किंवा 4.5 महिन्यांमध्ये काय करायचं. नसेल समजलं तर मी एक लिंक देतोय, त्या लिंक मधला व्हिडिओ बघा, तिथनं तुम्हाला अंदाज येईल की भूगोल वैकल्पिक विषयाचे पहिली रिडिंग कशी असेल. वळूयात दुसऱ्या रिडिंगकडे. आता थोडंसं चेंज करतो. जेव्हा मी दुसऱ्या रिडिंगला जाणार तर पहिले मी काय केलं होतं, मी सिलेबस वाचलं होतं, टॉपिक रीड केला आणि मग पीवायक्यू प्रिपेअर केले. आता मी तसं नाही करणार. आता मी पहिले पीवायक्यू बघणार. राईट, म्हणजे मी एखादा टॉपिक सिलेक्ट केला आहे प्रिपरेशनसाठी, समजा पॉप्युलेशन जिओग्राफी किंवा लोकसंख्या भूगोल हा टॉपिक मी सिलेक्ट केला. लोकसंख्या भूगोलाचा टॉपिक सिलेक्ट केला, त्याच्यावरचे जे काही पीवायक्यूज आहे, आता पीवायक्यू बघा. आता तुम्ही ऑलरेडी बेसिक प्रिपेअर केलंय, तुम्हाला माहिती आहे की त्या पॉप्युलेशन जिओग्राफीच्या पूर्ण सिलेबसमध्ये किंवा पॉईंट्समध्ये काय काय मुद्दे आहेत. आता पीवायक्यूचा सेन्स बनतो. एकदा आता मी पीवायक्यू बघितले, इथून पुढचा मुद्दा मी घेऊन जातो सिलेबसकडे. मग तुम्ही म्हणाल की सर पुन्हा सिलेबसकडे का आलात. नाउ कम्स a very important aspect, ऑप्शनलचा स्पेसिफिकली इंटरलिंकिंग ऑफ सिलेबस. एक एक्झाम्पल देतो. लोकसंख्या भूगोलामध्ये एक टॉपिक आहे अर्बनायझेशन, राईट. आणि अर्बनायझेशन जर तुम्ही बघितलात तर अर्बनायझेशन काही स्टँड अलोन टॉपिक नाहीये. तो भूगोल विषयाच्या जवळजवळ प्रत्येक टॉपिकला टच करतो. म्हणजे अर्बनायझेशन किंवा नागरीकरण लोकसंख्येसंबंधित सुद्धा आहे, स्थलांतरासंबंधित सुद्धा आहे, पर्यावरणीय प्रभाव सुद्धा त्याचे आहेत, राईट. भौगोलिक परिस्थिती सुद्धा त्याची काहीतरी असेल, प्रादेशिक विकास आणि नागरीकरण असं सुद्धा काही कॉम्बिनेशन असू शकतं. सो मी काय करतो की मी पीवायक्यू बघितल्यानंतर तो पर्टिक्युलर पीवायक्यू मध्ये मी पूर्ण सिलेबस मधलं कोणकोणते टॉपिक आणि मायक्रो टॉपिक इंटिग्रेट करू शकतो याचा सुद्धा विचार करेन, राईट. आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा रिडिंग करेन. आणि मग ही रिडिंग करत असताना मला एक इंटिग्रेटेड अप्रोचने नेमका ऑप्शनल कसा आहे हे लक्षात येतं. असं जेव्हा तुम्ही करता, एक खूप चांगल्या पद्धतीने तुमची तयारी होते आणि तुमच्या उत्तरांमध्ये एक मोनोटॉनसनेस नसते, एक समानता नसते. बाकीच्यांची उत्तरं आणि तुमची उत्तरं खूप वेगळी होतील, राईट. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, अजून बारकावे सांगेल.